रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते आणि त्यापासूनच विविध खाद्यप्रकार तयार करण्याची संस्कृती आहे। त्यामुळेच पोह्याचे पापड हे रायगड जिल्ह्यात खूप जास्त प्रसिद्ध आहेत। हा पापड बघा तळल्यानंतर अगदी चौपट असा फुलला गेलेला आहे। त्यानंतर हा पापड अतिशय हलका होतो आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही। या आवाजावरून तुम्हाला तर लक्षातच आलं असेल। त्याकरता पीठ कसं तयार करायचं, या 1 किलोच्या पिठासाठी मसाल्यांचं प्रमाण काय असलं पाहिजे, वजनी आणि वाटी किंवा चमच्याने दोन्ही प्रमाणात मी हे 1 किलोचं अचूक प्रमाण सांगणार आहे। याकरता पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, पीठ कसं भिजवायचं आणि या अशा छान पिठापासून असे इतके छान मस्त पातळ पापड कसे लाटायचे याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम इथे मी 1 किलो हे जाडे पोहे घेतलेले आहेत। जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो ना, त्याच पोह्यांचा वापर आपल्याला पोह्यांचे पापड तयार करण्यासाठी करायचा आहे। हे मी स्वच्छ असे निवडून आणि मग त्यानंतर चाळून घेतलेले आहेत। कारण पोहे जेव्हा भट्टीमधून भाजून येतात त्यावेळेस त्यामध्ये थोडाफार काही कच, माती, कचरा असण्याची शक्यता असते। कारण हे पोहे या अशा भातापासून तयार केले जातात। याला भात बियाणे किंवा भात असं सुद्धा म्हणतात। ह्या भात 2 ते 3 दिवस भिजत घालून त्यानंतर भट्टीमध्ये पोहे बनवण्याची ही प्रक्रिया केली जाते। त्यामुळेच हे पोहे भट्टीतून भाजून आलेले असतात। बरं, आधीच हे तांदूळ किंवा भात भिजवलेला असतो, त्यामुळे हे पोह्याचे पापड अतिशय हलके होतात। आता आपण एक मोठी आणि जाड तळाची कढई ठेवणार आहोत। भट्टीमधून जरी पोहे भाजून येत असतील ना, तरी सुद्धा आपण हे थोडेसे असे भाजून घ्यायचे की ज्यामुळे पोह्याचे पापड अतिशय हलके होतात। आता हे पोहे आपण चांगले असे मध्यम आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आपण नेहमी तांदूळ भिजत घालतो, त्यानंतर पीठ करतो आणि मग तांदळाचे पापड करतो। पण मी सांगते म्हणून एकदा तरी 1-2 वाटी पिठाचे हे पोह्याचे पापड करून पहा। तुम्हाला नक्की हे पापड आवडतील याची मात्र 100% खात्री। त्यामुळे एकदा तुम्ही घरी हे करून पहा। आता बघा, मी पोहे हे असे भाजून घेतले, थोडेसे आकसल्यासारखे दिसतात आणि हाताने चुरले तर अगदी हे कुरकुरीत झाल्यासारखे जाणवतात आणि याचं हे असं पीठ तयार होते। इतके आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे भाजून घ्यायचे आणि मग त्यानंतर एखाद्या टोपलीमध्ये असे काढून ठेवायचे आहेत। मी इथे एक टोपली घेतलेली आहे किंवा कुठलंही भांड घ्या, त्यामध्ये असं सुती कापड ठेवायचं आणि त्यावर हे पोहे असे घालायचे, म्हणजे पोह्याला पुन्हा पाणी सुटत नाही आणि मिक्सरवरच याचं पीठ तयार करून घ्यायचं। पण मी 1 किलो प्रमाणात करतेय, त्यामुळे हे पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे। गिरणीत सुद्धा सहज हे पीठ अगदी बारीक दळून मिळतं। पण अगदी लहान प्रमाणात, म्हणजे 1-2 वाटी जरी तुम्ही करत असाल तर पोहे आपण भाजून घेतले असतात, त्यामुळे अगदी ते कुरकुरीत होतात आणि मिक्सरवर सुद्धा पटकन याचं पीठ तयार होतं। त्यामुळे घरीच हे पीठ तयार केलं तरीही चालेल। फक्त पीठ तयार केल्यानंतर अगदी बारीक चाळणीने, म्हणजे आपण कणिक चाळतो त्या चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं। आता यातील थोडंसं पीठ हे आपण असं वाटीभर काढून ठेवणार आहोत। जर तुम्ही पिठावर पापड लाटणार असाल तर त्यासाठी उपयोगी होईल, किंवा जर पीठ आपलं भिजवताना सैल वगैरे झालं तर त्यासाठी सुद्धा हे पीठ आपल्याला वापरता येतं। आता 1 किलोच्या या प्रमाणामध्ये आपण वजनी आणि चमच्याच्या मापाने दोन्ही प्रमाणामध्ये हे मसाल्यांचं प्रमाण पाहत आहोत। सर्वप्रथम आपण इथे जिरे पूड घेणार आहोत। मी बरोबर चमच्याने पाहिलं तर 3 चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर 20 ग्रॅम ही जिऱ्याची पूड केलेली आहे। जिरे भाजून मग त्याची पूड करून घेतली। त्यानंतर हे मी पापड खार घेत आहे। तर पापड खार किती घालायचं तर 2 चमचे आणि वजनी प्रमाणात 20 ग्रॅम इतकं हे आपण पापड खार वापरलेलं आहे। पापड खार थोडा तरी घालावा, म्हणजे पापड छान फुलतो। त्यानंतर आपण इथे हिंग घेणार आहोत। तर हिंग बरोबर आपण 15 ग्रॅम आणि चमच्याने पाहिलं तर 2 चमचे। आणि आता मीठ, तर मिठाचं प्रमाण आपल्याला 30 ग्रॅम इतकं घ्यायचं आहे आणि चमच्याने पाहिलं तर 3 चमचे हे मिठाचं प्रमाण आहे। आता हे सगळे मसाले आपण या पिठामध्ये असे घालून घ्यायचे आहेत। यामध्ये आपण लाल तिखट सुद्धा वापरणार आहोत, पण लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक वापरू शकता, म्हणून मी याचं वजनी किंवा चमच्याने प्रमाण सांगितलं नाहीये। मी फक्त 2 चमचे हे लाल तिखट वापरलेलं आहे आणि हे सगळे मसाले एकत्रित असे या पिठामध्ये मिसळून घ्यायचे। हे आता आपलं
पोह्याच्या पापडाचं प्रीमिक्स तयार झाले. आता तुम्ही यापासून रोज जरी थोड्या थोड्या प्रमाणात पोह्याचे पापड केले तरीही चालेल. हे असं 1 किलोचं प्रीमिक्स करून ठेवा आणि हवं तेव्हा तुम्ही हे पापड बनवू शकता. जरी तुम्ही एकट्या असाल तरी सुद्धा तुम्ही वाटीभर पिठाचे सुद्धा सहज पटकन असे 10 ते 15 मिनिटात पापड तयार करू शकता. पण मी इथे आज 1 कप या पिठाचे करून दाखवणार आहे. पीठ घेताना कायम असं थोडंसं दाब देऊन भरून घ्यायचं आहे. हे पीठ मी आता एका भांड्यामध्ये असं काढून घेणार आहे. आता ज्या कपाने आपण पीठ मोजलं की नाही अगदी त्याच कपाने आपल्याला दुप्पट पाणी घ्यायचंय. म्हणजे 1 कप पीठ होतं त्यासाठी 2 कप इतकं पाणी घ्यायचं. बरं, पाण्याला ही अशी चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची. अगदी साधं गरम झालेलं पाणी न वापरता चांगलं अशी खळखळून उकळी आलेलं पाणीच आपल्याला या पिठासाठी वापरायचं आहे. आता हे सगळं पाणी यामध्ये ओतून घ्यायचं. तुम्हाला सुरुवातीला तर वाटेल अगदीच आपलं हे पीठ खूप सैलसर झालं आहे, पण काळजी करू नका. पोहे आहेत ना खूप जास्त प्रमाणात पाणी शोषून घेतात. त्याच्यामुळे जरी आपण दुप्पट पाणी वापरलं असेल तरी सुद्धा जसजसं वेळ जातो तसतसं हे आपलं पीठ अगदी घट्ट घट्ट होत जातं. अगदी शेवटी तर आपल्याला पुन्हा पाण्याचा हात लावून हे मळून सुद्धा घ्यावं लागतं. त्यामुळे हे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे. आता हे असं भराभर मिसळून घेतलं आणि यावर झाकण ठेवून अर्धा तास हे पीठ असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून या पिठाला चांगली अशी वाफ धरली जाईल. बघा, साधारण अर्धा तासामध्ये आपलं पीठ अगदी व्यवस्थित कोमट झालंय आणि छान असं मऊसूत तयार झालेलं आहे. बघा, एक गोळी मी हातावर अशी केलेली आहे तरी सुद्धा हाताला जरा सुद्धा कुठेही पीठ चिकटलं नाही आणि छान अशी मऊसूत ही गोळी तयार झालेली आहे. आता हे पीठ आपण चांगलं असं मळून घ्यायचं आहे. यासाठी तुम्ही एखादं ओलसर सुती कापड घ्या किंवा मग एखादी पॉलिथिनची पिशवी घेतली तरीही चालेल. या पॉलिथिनच्या पिशवीला अजिबात आतून तेल वगैरे लावण्याची काहीही गरज नाही. आपण एकही थेंब तेल न लावता सुद्धा हे पापड तयार करणार आहोत. कारण पोह्याच्या पापडाला तेल किंवा तूप काहीच लावायची गरज नसते. हे पीठ असंच अजिबात कशालाही चिकटत नाही. म्हणजे मळताना हाताला सुद्धा चिकटत नाही किंवा पॉलिथिनला सुद्धा चिकटत नाही. पण पॉलिथिनच्या पिशवीमध्ये घालून जर हे पीठ मळलं तर अगदी सोयीचं होतं आणि हाताला आपल्या चटके लागत नाही. कारण आता हे पीठ थोडंसं कोमट आहे. बघा, मिनिटभरामध्येच हे पीठ छान असं आपलं मळून झालेलं आहे. एखादी लाटी अशी हातावर करून पाहायची आणि दाबून पाहिल्यानंतर याच्या कडा अजिबात तडकत नाहीयेत, याचाच अर्थ आपलं पीठ छान असं मऊसूत मळून झालेलं आहे. आता या पिठाचे आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत. त्याकरता मी आता यापैकी थोडं पीठ काढून घेणार आहे आणि बाकीचं शिल्लक राहिलेलं पीठ असंच पिशवीमध्ये झाकून ठेवणार आहे की जेणेकरून ते कोरडं होणार नाही. कारण पोह्याच्या पापडाचं पीठ आहे ना पटकन असं घट्ट होत जातं आणि कोरडं होतं. म्हणून पिशवीतच झाकून ठेवा. आणि हे थोडंसं पीठ घेतलं होतं त्याचे आपण हे असं लांबट गोल आकार तयार करून घेतला आहे. सुरीला थोडंसं असं तेल लावायचं आणि या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या. बघा, अगदी मस्त भरभर आपल्या लाट्या तयार होतात आणि या पद्धतीने लाट्या तयार करून जर ठेवल्या तर पटापट पापड सुद्धा तयार होतात. या अशा लाट्या तयार करून एखाद्या भांड्यामध्ये ठेवायच्या आणि या लाट्या सुद्धा आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत. लागेल तेवढ्या लाट्या काढून घ्यायच्या आणि बाकीच्या सगळ्या लाट्या या अशा झाकून ठेवायच्या. आता मी अगदी पारंपरिक पद्धतीने पापड लाटून दाखवतेय. तर पारंपरिक पद्धतीमध्ये पिठावर पापड लाटले जातात. जर तुम्ही पोह्याचं पीठ काढून ठेवायला विसरलात किंवा जर का पीठ सैल झालं म्हणून त्यासाठी वापरलं तर मात्र तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यावर जरी पापड लाटून घेतले तरीही चालेल. अगदी कमीत कमी पीठ लावून हा असा छान पापड पातळ आपल्याला लाटता येतो. बघा, पोळपाट सुद्धा दिसतंय. इतकं छान पातळ हा पापड लाटून झालेला आहे. आणि त्यानंतर एखाद्या ताटामध्ये असा पापड ठेवून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये ही मी एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे. याला तेलाचा वगैरे अजिबात हात लावण्याची गरज नाही. यावर ही लाटी ठेवायची आणि लाटीवरती दुसरी पुन्हा प्लास्टिकची शीट ठेवून घरातील एखादी डिश घ्यायची आणि त्याच्याने हे चांगलं असं दाबून घ्यायचं आहे. चांगलं जोर लावून दाबायचं म्हणजे हवा तेवढा पातळ पापड तयार होतो. जर तुम्ही पापड मशीनवर जर हे पापड करणार असाल ना तर मात्र आणखीन थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे पीठ चांगलं मऊसूत भिजवलं तर मात्र अगदी पातळ हे पापड मशीनवर सुद्धा बनवून तयार होतात. आता आपण तिसरी पद्धत पाहतोय ते म्हणजे जरा सुद्धा पीठ किंवा तेल न लावता हे असं प्लास्टिकची शीट घ्यायची. खाली आणि वर गोळीच्या
प्लास्टिक शीट ठेवायची आणि साधा अगदी ज्यांच्याकडे पापड मशीन नाहीये किंवा प्लेटने दाबून त्यांना पापड लाटणं कठीण वाटते किंवा जाड होतात असं वाटते, त्यांनी हे असे पापड लाटून जरी घेतलेत ना तरीही चालेल। बघा, जरा सुद्धा तेल न लावता सुद्धा हा असा इतका मस्त चमकदार आणि पातळ आपला पापड बनवून तयार झालेला आहे। आता हे पापड आपण लगेच वाळत घालून घेणार आहोत। एकाच वेळी 10-15 पापड तयार केले आणि त्यानंतर वाळत घातले तरीही चालेल। मी घरामध्येच या अशा प्लास्टिकच्या शीटवर हे पापड असे वाळत घालून घेणार आहे। जे आपण पापड पॉलिथिनच्या पिशवीवर लाटले असेल ना, ते असे पिशवी सहितच या पॉलिथिनच्या एका पिशवीवरती वाळत घालायचे आहेत आणि जे पिठावर लाटलेले पापड असतात ते हाताने वाळत घातले तरीही चालेल। आता बाकीचे सुद्धा सगळे पापड मी असेच बनवून घरामध्येच वाळत घालून घेणार आहे। जर तुमच्याकडे अशी प्लास्टिकची शीट नसेल तर मात्र एखाद्या सुती कापडावर जरी तुम्ही हे पापड वाळत घातलेत ना तरीही चालेल आणि घरातील पंख्याच्या हवेखाली छान असे वाळले जातात। आता बघा, याच्या कडा या अशा थोड्याशा सुकल्यासारख्या झाल्या आणि अशा उचलल्या गेल्या की मग हे पापड असे उलटवून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजू पापडाच्या चांगल्या अशा वाळवून घ्यायच्या आणि मग हे पापड जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर एखाद दिवस तुम्ही हे पापड उन्हामध्ये जरी वाळवून घेतलेत ना तरीही चालेल, कारण वर्षभरासाठी जो आपण साठवणीचे पदार्थ करतो ते जर उन्हामध्ये वाळवले तर अगदी उत्तम। बघा, सगळे पापड मी हे असे चांगले वाळवून घेतलेले आहेत। एकदम छान असे कुरकुरीत असे वाळले गेलेले आहेत। असे हे पापड मी घरामध्ये 2 दिवस वाळवले आणि माझ्या खिडकीमध्ये जिथे ऊन येतं तिथे मी हे पापड तासभर उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। अतिशय पातळ चमकदार असे हे आपले पापड बनवून तयार झालेत। एकही थेंब तेल न लावता सुद्धा हे पापड अगदी छान तयार होतात। बरं, आपण तेल लावलं नसल्यामुळे वर्षभर सुद्धा अगदी छान टिकतात आणि याला वास येत नाही। जर हे वर्षभरासाठी टिकवायचे असतील तर एखादी पॉलिथिनची पिशवी घ्यायची, त्यामध्ये हे सगळे पापड भरायचे आणि पिशवीला गाठ मारून मग ही पिशवी डब्यामध्ये भरून ठेवायची, म्हणजे अजिबात पापड खराब होत नाही। आता यातले आपण काही पापड तळून पाहणार आहोत। तर तळण्यासाठी मी तेलही चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मगच आपल्याला यामध्ये हे पापड घालून घ्यायचे। बघा, पापड किती लहान होता आणि हा फुलल्यानंतर किती कढईभर असा फुलला गेला आहे। तरी मी अगदी लहान आकाराचे पापड तयार केले आहेत, तरी सुद्धा इतका हा कढईभर हा पापड आपला फुलला आहे आणि अतिशय हलका आणि पांढरा शुभ्र असा हा आपला पापड बनवून तयार झालेला आहे। बघा, किती छान याला टेक्स्चर आलेलं आहे। दुसरा पापड सुद्धा बघा, पापडाची आधी तेलामध्ये टाकतानाची साईज पहा आणि फुलल्यानंतरची साईज पहा। बघा, अगदी चौपट फुलणारे हे आपले पोह्याचे पापड बनवून तयार झालेले आहेत। बघा, जरा सुद्धा तेलकट न होणारे माझ्या हाताला पहा, अजिबात मी हे चोळतीये तरी सुद्धा अजिबात तेल लागलेलं नाहीये आणि आधीचा पापड पहा किती लहान होता आणि तळल्यानंतर तो किती असा मोठा तयार झालेला आहे। तुम्हाला हा पापड मी मोडून सुद्धा दाखवते, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल। अगदी मस्त सहज हाताने चुरा होतोय इतका हा हलका फुलका कुरकुरीत पापड बनवून तयार झालेला आहे। गरमागरम मेथकूट तुपात आणि त्याबरोबर हा असा मस्त कुरकुरीत पोह्याचा पापड। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह। धन्यवाद।